कोकण मराठी साहित्य परिषदेच्या खोपोली शाखेतर्फे खोपोलीतील रवी कांबळे यांच्या फार्म हाऊसवर शनिवारी पोपटी कवी संमेलन झाले। यावेळी कवींनी सादर केलेल्या विविध विषयावरच्या कवितांनी प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले। कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे दरवर्षी विविध ठिकाणी कवी संमेलन आयोजित केले जाते। यावर्षीही कोमसापने खोपोलीत कवी संमेलन आयोजित केले होते। मात्र हे संमेलन थोडेसे वेगळेच होते। पोपटीची पार्टी आणि कवींच्या बहारदार कविता असा काहीसा हटके कार्यक्रम खोपोलीकरांना पाहायला मिळाला। संकल्पना म्हणजे कसं, आता माझ्या शेजारी आमचे गुरुवर्य एल.बी. पाटील सर आहेत। त्यांनी खेड्यापाड्यातले कवी एकत्र यावं यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या अशा क्लुप्त्या शोधून काढल्या आहेत आणि त्यांच्याच संकल्पनेतून ही पोपटी कवी संकल्पना आमच्या डोक्यात आली आणि बऱ्याच वर्षापासून माझ्याही मनात होतं की आपण देखील खोपोलीत पोपटी कवी संमेलन घ्यावं, जेणेकरून लोकांनाही पोपटीचा आस्वाद आणि पोपटी काय आहे हे लोकांना कळावं यासाठी ही संकल्पना माझ्या डोक्यात आली आणि ती आज आम्ही सादर केली। यावेळी उपस्थित कवींनी वेगवेगळ्या विषयांवरील कविता सादर केल्या। कोमसापचे खोपोली शाखेचे अध्यक्ष सुधाकर चव्हाण यांनी दारूचे परिणाम, प्राचार्य एल.बी. पाटील यांनी पैसा पाय ही आगरी भाषेतील कविता, पनवेल येथील डॉक्टर राजेंद्र राठोड यांनी वृद्ध मात्यापित्याची कैफियत, सामाजिक कार्यकर्ते गुरुनाथ साठेलकर यांनी प्रेम, बाबू पुजारी यांनी आई या विषयावर, तर प्रकाश राजोपाध्ये यांनी भाकरी या विषयावर आणि रेखा जगताप यांनी निसर्ग या विषयावर कविता सादर केल्या। नवरा बायकोच भांडण जुळ, बायको माहेरी पळ, ओ नवरा बायकोच भांडण जुळ, बायको माहेरी पळ, नवरा पिऊन आलाय दारू घरामध्ये करतो तंटा, नवरा पिऊन आलाय दारू घरामध्ये करतो तंटा, बायको त्रासली दुखानं पिटली सुरू करते या तोंडाचा पट्टा, याच्या हातात ग्लास खेळ, बायको माहेरी पळ। खास माधुजीसाठी आहे कविता की कोण म्हणे लेक अशी डोई जोड होई, ओलांडीता वेस बा कासा विस होई, कोण म्हणे लेक अशी डोई जोड होई, ओलांडीता वेस बा कासा विस होई, छकू पायी लाख, लाखे पायी धाक, धाके पायी राख झाली या बाची, लेकी पायी लाख, लाखे पायी धाक, धाके पायी राख झाली या बाची, हाडाची काड नजरे आड, तरी बा जपतो जीवा पाड, तरी बा जपतो जीवा पाड, कोण म्हणे लेक अशी डोई जोड होई, ओलांडीता वेस बा कासा विस होई। सांग माय वाढलेल्या वयात काय दडलाय, ती म्हणते ग्रासलेलं होस दारिद्र्य क्षणाक्षणाने फुफावतंय, ग्रासलेलं होस दारिद्र्य क्षणाक्षणाने फुफावतंय, वाढलेलं वय माय कापड तोकडं पाडतंय, पडलेल्या कापड्यांचा भोग लपवता लपवत नाही, तुझ्या हयात नसल्याने हजार प्रश्न उभं राहिलंय, सांग सांग माय वाढलेल्या वयात काय दडलंय। मी तो काठाकाठाने चालत राहिला, मी लाटालाटांमधून चालत राहिले, तो काठाकाठांवरून चालत राहिला, मी लाटालाटांमधून चालत राहिले, मी आयुष्यभर भिजत राहिले, मी आयुष्यभर भिजत राहिले, तो कोरडाच राहिला आयुष्यभर, तो कोरडाच राहिला आयुष्यभर। धन्यवाद। विधात्या विधात्या तू इतका कठोर का झालास? एका बाजूला ज्यानं आम्ही जन्म दिला ते आम्हाला विसरतात आणि दुसऱ्या बाजूला ज्यानं आम्हाला जन्म दिला तो तूही आम्हाला विसरतोस। मग विस्कटलेल्या हाडांचे हे सापळे घेऊन हे करुणा करा, आम्ही थेरड्यांनी कुणाच्या पायांवर डोकं आदळायचं, कुणाच्या पायांवर, कुणाच्या पायांवर। धन्यवाद। या संमेलनाला नाट्य कलाकार उल्हासराव देशमुख, ज्येष्ठ नागरिक सभा खोपोलीचे अध्यक्ष एल.बी. पाटील, शिवसेनेच्या नगरसेविका माधवी रिठे, नगरसेविका विनीता कांबळे, कर्जत येथील डॉक्टर गोपाळराव शेळके, रेखा कोरे यांसह कवी, पत्रकार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी।